तर आपले जे परीक्षक आहेत ते अतिशय काळजीपूर्वक परीक्षण त्यांनी केलेलं आहे. त्यांचं ते मत किंवा त्यांचा जो निर्णय सादर करेपर्यंत आपल्याकडे थोडासा वेळ आहे. तोपर्यंत मी आपले कोकण विश्वनाथ ज्ञाती मंडळाचे जे अध्यक्ष आहेत प्रदीपभाई गांधी, माझे वर्गमित्र, त्यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो आणि त्यांचं अध्यक्षीय भाषण द्यायला मी त्यांना विनंती करतो. प्रदीपभाई गांधी, त्याच्यानंतर सौ कांचन मामी आणि दोघांची गाणी होतील जस्ट आपल्या एंटरटेनमेंटसाठी. त्यांचं याच्यामध्ये एंट्री नाही आहे, जस्ट एक आपलं एक संगीतमय कार्यक्रम असावा म्हणून. तर प्रदीपभाई गांधी यांना मी स्टेजवर बोलवतो आणि त्यांचे 2 शब्द आपण ऐकावेत. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. जय श्री कृष्ण. हाऊ इज द जोश, हाऊ इज द जोश. व्हेरी गुड. खूप सुंदर असं नियोजन इंदापूरकरांनी केलेलं आहे. जेवढं सुंदर मंदिर बांधलं, नंतर जेवढा सुंदर कार्यक्रम केला, तेवढाच किंवा त्यापेक्षाही जास्त सुंदर असा आजचा कार्यक्रम झाला. कार्यकारिणीच्या वतीने, ज्ञातीच्या वतीने तुमचं कौतुक आणि तुम्हाला धन्यवाद. जे कोणी बाहेर असतील त्यांनी थोडेसे कान इकडे द्यायचं आहे. मला तुमच्याशी थोडा संवाद साधायचा आहे. खरं तर गाण्याच्या कार्यक्रमानंतर तुम्ही मला बोलायला द्याल हेच मला अपेक्षित नव्हतं. मी जेवढे पार्टिसिपंट आहेत त्या सगळ्यांचं कौतुक करतो. तुम्ही सगळे विजेते झालेत असं मी आज जाहीर करतो. बघा, मी भाग घेणार नव्हतो कारण चेतना नेहमी आमची गाणं गाते. मी तिला बोललो तू गा, त्यामुळे तुम्ही भाग घेतला तर मी गाईन. शेवटी दोघांनी भाग घेतला. तसं विचार केला तर आमचं अख्खं कुटुंब आज काव्यात रंगलं. मी गाणं गायलं, माझ्या बायकोनी गायलं, माझ्या भावानी गायलं, माझ्या मेवण्यानी गायलं, माझ्या मेवणीनी गाणं गायलं. अख्खं कुटुंब या इंदापूरकरांच्या या प्रांगणात काव्यात रंगलं. धन्यवाद. असं तुमच्यामुळे नेहमी नेहमी संधी मिळो, म्हणजे समाजामुळे. इंदापूरकरांनाच कशाला खर्च द्या. तर 2 गोष्टी महत्वाच्या मला अनाउन्स करायच्या आहेत. एक, पुढच्या महिन्यात रायगड प्रदक्षिणा ठेवण्याचा विचार आहे. कुठल्याही वयाचा माणूस स्वतःच्या जबाबदारीवर सहभागी होऊ शकेल. पाचाड टू पाचाड अशी रायगड प्रदक्षिणा असेल. सकाळी 6:30 पर्यंत तिकडे पोहोचायचं आहे. माझ्या युवा मित्रांना विनंती आहे की संपूर्ण युवा मंच हा कार्यक्रम असेल, म्हणजे कार्यकारिणी असेलच, पण त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग दाखवायचा आहे. बघूया, आज वास्तविक जास्त युवकांची गाणी होतील, युवतींची गाणी होतील असं मला वाटलं, पण त्यांच्यापेक्षा आमच्या वयाच्या माणसांनी जास्ती गाणी गायली. खरोखर काही गाणी मी 2 मोहन, डॉक्टर विजय, मी नाव घेणं चुकीचं आहे पण मला जी आवडली म्हणून घेतो. अशोकभाई, 2 ज्येष्ठ नागरिक म्हणजे म्हणजे पुष्पागिना तर मी घरी जाऊन रिक्वेस्ट केली की तुम्ही गाणं चांगलं गाता. आमच्या स्नेहाबाबींच्या आई, खरोखर ह्या वयात त्यांनी जो उत्साह दाखवला तो अतिशय सुंदर असा आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे आज इंदापूरमध्येच कार्यकारिणी आणि विश्वस्तांची संयुक्त मीटिंग झाली आणि त्यात 2 महत्वाचे निर्णय असे झाले की विशानेमा स्पोर्ट्स अकॅडमी आपण लवकरच स्थापन करण्याला परवानगी दिलेली आहे. पुढची जी पिढी आहे ती मोबाईल गेमकडे वळते आणि ते अवॉइड करण्यासाठी त्यांना प्रत्यक्षात इनडोअर गेम आणि आउटडोअर गेमचं प्रॉपर ट्रेनिंग मिळावं म्हणून आपण माणगाव मध्ये विशानेमा स्पोर्ट्स अकॅडमी आपण स्थापन करणार आहोत. त्यासाठी रितसर जनरल मीटिंग, स्पेशल जनरल मीटिंग आपण लावतोय आणि संपूर्ण प्रकल्प हा डोनेशन वरती उभा राहावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. म्हणजे जो फंड्स आपला आहे 60-65 लाखाचा त्याला हात लागू नये अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. पण लावावा लागला तर अकाउंटंटनी आणि विश्वस्तांनी परवानगी दिलेली आहे. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. आपल्या सगळ्यांचा सक्रिय सहभाग त्यासाठी हवा आहे.
स्टेज तुम्ही मला दिलेलंच आहे. आम्ही लोणेरकर सुद्धा एक छोटासा हॉल बांधण्याचा विचारत आहोत. त्यासाठी सुद्धा तुमचा खिशातना सहभाग लागेल. आणि शेवटचं आणि महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे की फेब्रुवारी महिन्यात नर्मदा परिक्रमा कोकण ईशान्य कार्यकारिणीच्या वतीने आयोजित करण्याचा विचार आहे. फक्त 44 जणांना आम्ही नेणार आहोत. त्याच्यापेक्षाही वरची एंट्री नाही. आज काही लोकांना ऐनवेळेस एंट्री दिल्या, त्यावेळेस दिली जाणार नाही. 3 टायर AC ट्रेननी जायचं आहे आणि पूर्ण प्रवास बसनी आहे. फार कमी चालावं लागेल अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे. अर्थात 2-3 दिवसांचं कोटेशन मागून मग आपण ठरवू. पण मार्केटमध्ये आता जवळ काही जण गेली 41,000 रुपये भरून, त्यापेक्षा बऱ्याच कमी खर्चात म्हणजे 4-5 हजार रुपये तरी निश्चित कमी खर्चात आपण ट्रिप नेण्याचा प्रयत्न करू. तर ह्या सगळ्या महत्वाच्या अनाउन्समेंट केल्या आणि मला एकदा सगळ्यांना विनंती करतो की इंदापूरकरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. जय श्री कृष्ण. प्रदीपभाई धन्यवाद. आपलं मोलाचं मार्गदर्शन खूपच आम्हाला ते पूरक ठरणार आहे.